शहरातल्या जोडप्याला ब्राह्मण काकून खेड्यातल्या ब्राह्मण काकून पुरणपोळी पुरणपोळी खायचं जेवण दिलं, बोलवलं जेवण करायला. पण ते दोघं मॅचिंग मेकअप करून आले. मॅचिंग मेकअप. पण आता तरुण तरुणींनी मॅचिंग मेकअप करावा. पण अलीकडच्या काळात फेअर अँड लवली म्हाताऱ्यांनीच माग करून टाकली. एकदा आमच्या बाबांचं कीर्तन चालू होतं. एक 75-80 वर्षाची म्हातारी समोरून चालली होती. उंच टाचरीच्या चपला घालून कशी चालली होती? तटाम 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 तटाम. कशी चालली होती? तटाम 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 तटाम. तेवढ्यात मागून 2 कुत्री आली. मोठ्यानं भम भम केलं. म्हातारी उलथून पडली. एका कुत्र्याच्या बोकांडीच पडली. म्हातारीचं वजन होतं 100 किलो. कुत्र दबलं ना म्हातारी खाली. कसं तरी कॅंग 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 करत म्हातारी खालून निघालं. डायरेक्ट पळून गेलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या कुत्र्याला त्या वजनाची त्या जाडीची म्हातारी दिसली की ती कुत्रं आणखीनच लांबून पळून जायचं. त्याला वाटायचं की कालच्या सारखी काल माझ्या बोकांडी पडलेली ही पण कालच्या सारखी माझी बोकांडी पडते का काय. पुरणपोळी हा महाराष्ट्राचा प्रसिद्ध जेवण आहे, आयटम आहे. खेड्यातल्या ब्राह्मण काकून शहरातल्या जोडपाला बोलावलं. एकदा आमच्या आश्रमामध्ये पुरणपोळी केली होती. मध्य प्रदेशचे पाहुणे आले. त्यांनी विचारलं, ये क्या है? हमें कहा ये पुरणपोळी है. बोले इसके अंदर क्या है? हमें कहा इसके अंदर पूरन है. बोला इसको तो भी कहाँ से भी गेट नहीं है. तो पूरन अंदर गया कैसे? आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही संध्याकाळी थांबा, तुम्हाला परत पुरणपोळी करून दाखवतो. हे दोघं मॅचिंग मेकअप करून आले. जेवले आणि गाडीवर जाताना हातीला विचारतो, अगं रेश्मा. ती म्हणते काय रे रमेश. बघत जशी काय त्याच्या आजीच लागती. तो म्हणतो, अगं रेश्मा तू अशी पुरणपोळी करणार का ग? ती म्हणली, हो तू सर्व साहित्य आणून दे, मी पुरणपोळी करते. पण हिला कुठं बाप जन्मी पुरणपोळ्या येत होत्या का? ही काय करायची, उठायची, शाळेत जायची, शाळेतून आली की दप्तर इकडे तिकडे फेकून द्यायची. मॅचिंग मेकअप करायची. ह्या मैत्रिणीच्या बड्डेला जा, ते मैत्रिणीच्या पार्टीला जा. परत हिच्या घरी बैठायला ही कपडे नको, ती कपडे नको. ह्या मैत्रिणीच्या घरी चहा प्यायला जा, ते मैत्रिणीच्या घरी चहा प्यायला जा. पण ह्याच्यात परत लग्नाची वेळ आली. लग्न पण झालं. त्याने सर्व साहित्य आणून दिलं. हिनं यूट्यूबला सर्च केलं, मोबाईलला सर्च केलं. पुरणपोळीचा व्हिडिओ आला. त्या व्हिडिओमध्ये लिहिलेलं होतं, हरभरा डाळ घेणं, डाळ पातेल्यात ओतणं, त्याच्यात पाणी ओतणं, त्या डाळीच्या वर 4 बोटं पाणी येऊन देणं. जसं त्या व्हिडिओमध्ये लिहिलेलं होतं तसं हिने केलं. पुरणाचा गोळा झाला, पिठाचा गोळा झाला. पोळपाट लाटणं घेतलं. एका हातात पुरणाचा गोळा घातला, एका हातात पिठाचा गोळा घातला. पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला. जमन का पोळी? ती विचार करू लागली, का बरं जमना मला पोळी? त्या ब्राह्मण काकीला का बरं जमली? हा आता माझ्या ध्यानात आलं. ब्राह्मण काकीने पांढरी साडी नेसलेली होती. हे गेलं कपाटात. ही आटपाट कपाटाजवळ गेलं. 150 साड्या उचाकल्या. त्याच्यातली पांढरी साडी काढली. पांढरी साडी नेसली. पोळपाट लाटण्याजवळ आली. पुरणाचा गोळा घेतला, पिठाचा गोळा घेतला. पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला. जमन का पोळी?
विचार करू लागली, का जमला मला पोळी? त्या ब्राह्मण काकीला का बरं जमली पुरणपोळी? का जमली पुरणपोळी? हा, आता माझ्या ध्यानात आलं, ब्राह्मण काकीने चमन केलेली होती. हे याडपाट नावी दादाकडे गेलं. नावी दादा चमन कर, नावी दादा चमन कर. नावी दादा म्हणाला, अगं येडे बाई, हॅपी कट करायचा असन, बॉब कट करायचा असन. नाही, महात्मा गांधीच कट करायचा, महात्मा गांधीच. केलं चमन. आली पोळपाट लाटण्याजवळ. पिठाचा गोळा घेतला, पुरणाचा गोळा घेतला, पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घातला. जमन का पोळी? काय चुकलं हिचं? वर्म चुकलं. तिला पुरणपोळी करणारा गुरु मिळालेला नाही. जर गुरु मिळालेला असता तर त्या गुरुने सांगितले असते, अगं येडे बाई, पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घालायचा नसतो. पिठाचा गोळा पुरणाच्या गोळ्यात घालायचा नसतो. पुरणाचा गोळा पिठाच्या गोळ्यात घालायचा असतो. ज्ञानोबाराय म्हणतात, कल्पतरू हे आपले आई वडील आहेत. कल्पतरू हे आपले आई वडील आहे, म्हणून गुरु करा. पण आता गुरु मग आशीर्वादाने काय होते? आशीर्वादाने काय होते? आशीर्वादाने मेलेले माणूस जिवंत झाले. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. बाळा पोटी मायरी गेलं, बाळा पोटी मायरी गेलं, बाळ पोटी माहेरी गेलं, बाळ पोटी माहेरी गेलं. मेरे माणूस जित उठविला, मेरे माणूस जित उठविला, मेरे माणूस जित उठविले, मेरे माणूस जित उठविले. वेळा काळात ग्राशी लगा, वेळ काळात ग्राशी लगा, वेळा काळात ग्राशी लगा, वेळ काळात ग्राशी लगा, वेळ काळात ग्राशी लगा. धिंतादा 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 उडी 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 वा 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 वा. टाळ टाळ टाळ. कैसा वासुदेव बोलतो बोल, 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 कैसा वासुदेव बोलतो बोल. ज्ञानेश्वर महाराजांनी सती जाणाऱ्या स्त्रीला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. काय आश्चर्य! सचितानंद बाबा जिवंत झाले. काय आश्चर्य! सचितानंद बाबा जिवंत झाले. कबीर महाराजांच्या घरी संत भोजन करण्यासाठी आले. कबीर महाराजांनी व कमालने किराणा सामानाची चोरी केली. हे दोघं दुकानात गेले, चोरी केली. नंतर त्यांनीच दुकानदाराला जागा केलं. उठावलं. दुकानदाराने कमालला पकडलं. कबीर महाराजांनी कमालच्या मुंडके झाटून आणले. दुसऱ्या दिवशी बिना शिराच्या धडाला सुळावर दिले, पण सूळ काही पोटात घुसेना.
दुसऱ्या दिवशी भोजन केलेले संत रस्त्याने चालले. बिना शिराच्या धडाने संतांना नमस्कार केला, हात जोडून नमस्कार केला. पण सर्व प्रकार समजला. मग कबीर महाराजांनी ते शिर संतांजवळ आणून दिले. संतांनी ते शिर धडाला जोडले. काय आश्चर्य, काय आश्चर्य, कमाल जिवंत झाला. ही आहे आशीर्वादाची ताकद. म्हणजे तरलो तरलो. आणि हेच संत ज्ञानोबा राय आज ज्ञानदेव म्हणे तारालो तारालो, ज्ञानदेव म्हणे तारालो ताराला. ज्ञानदेव माने तरलो तराला, ज्ञानदेव माने तरलो तराला. ज्ञानदेव म्हणे तारालो तारालो, ज्ञानदेव म्हणे तारालो तारा. आता उतरालो गुरु कृपे, आता उतरालो गुरु कृपे. राधियाची कांत काय भीक माया, राधियाची कांत काय भीक माया. आता उतरालो गुरु कृपे, आता उतरालो गुरु कृपे. मनाच्या जोगे सिद्धी पावे, मनाच्या जोगे सिद्धी पावे. राधियाची कांत काय भीक माया, राधियाची कांत काय भीक माया. मनाच्या दोघे सिद्ध पावे, मनाच्या दोघे सिद्ध पावे. श्री गुरु सारे कांत पाठी राखा, श्री गुरु सारे कांत पाठी राखा. इतराचा लेखा कोण करी, कोण करी. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी. इतराचा लेखा कोण करी, कोण करी. इतराचा लेखा कोण करी. कोण करी